नांदेड़ MIDC में अग्निशमन दल के कर्तव्यनिष्ठ अधिकारी दीनानाथ गायकवाड़ का सेवानिवृत्ति पर सम्मान समारोह संपन्न हुआ। नमस्कार, आप देख रहे हैं भारतवर्ष समाचार डिजिटल, जहां दिखाते हैं असली मुद्दे, सही खबर। नांदेड़ MIDC क्षेत्र में अग्निशमन दल के कर्तव्यनिष्ठ अधिकारी दीनानाथ गायकवाड़ के सेवानिवृत्ति के अवसर पर एक भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में अग्निशमन विभाग के अधिकारी, कर्मचारी तथा अन्य मान्यवर बड़ी संख्या में उपस्थित रहे। गायकवाड़ ने अपनी लगभग 30 वर्षों की सेवा काल में अनेक कठिन परिस्थितियों का सामना करते हुए साहस, समर्पण और कर्तव्य निष्ठा का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत किया। अपने संबोधन में उन्होंने नई पीढ़ी के कर्मचारियों और युवाओं को मार्गदर्शन देते हुए कहा, कठिन परिस्थितियों में कभी हार मत मानो, धैर्य रखो और अपने काम पर विश्वास बनाए रखो। उन्होंने आगे बताया कि सेवा के दौरान उन्हें कई अच्छी और चुनौतीपूर्ण अनुभव मिली। कुछ घटनाएं अत्यंत जोखिमपूर्ण थीं, तो कुछ ने उन्हें आत्मसंतोष दिया। हाल ही में 2 महीने पहले हुई एक दुर्घटना का जिक्र करते हुए उन्होंने बताया कि एक सहकर्मी की झुलसने की घटना ने उन्हें जिम्मेदारी और सतर्कता का महत्व और अधिक गहराई से समझाया। गायकवाड़ ने अपनी सफल करियर का श्रेय अपने सहकर्मियों को देते हुए विशेष रूप से जावेद सर और बेग सर का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा, उन्होंने हर समय मेरा मार्गदर्शन किया और कठिन समय में मेरा साथ दिया। सेवा के साथ साथ उन्होंने साहित्य क्षेत्र में भी उल्लेखनीय योगदान दिया है। अब तक उनकी 2 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं और उन्होंने भविष्य में तीसरी पुस्तक प्रकाशित करने की इच्छा भी व्यक्त की। कार्यक्रम के अंत में उपस्थित सभी लोगों ने गायकवाड़ के कार्यों की सराहना करते हुए उनके उज्जवल भविष्य की कामना की। समारोह का माहौल भावुक रहा और सभी ने उनकी समर्पित सेवा कार्य को सलाम किया। आइए देखते हैं संवाददाता राहुल सरपाती की रिपोर्ट। थोड़ा पुस्तक खाली करा, इकडे बघा, 1 मिनिट। सोहळ्याच्या निमित्ताने पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। यानंतर आदरणीय साहेबांच्या भावना आपल्याला सगळ्यांना पहिला बुलेरो, मग फायर टेंडर आणि त्याच्या पाठीमागे ॲम्ब्युलन्स। एक मिनिट। पप्पा, तुम्ही आमच्यासाठीच नाही तर या सर्वांसाठी तुम्ही खरोखर हिरो आहात। तुमचे धैर्य, प्रामाणिक, तुम्हाला खूप अभिमान वाटतो। आज आम्हाला खूप अभिमान वाटत आहे। तुमच्या या प्रवासात तुम्ही खूप त्याग केला आहे, पण कधीही आमच्यासाठी तुम्ही फक्त पप्पा नाही तर एक मोठी प्रेरणा आहे आणि ते कायम मला जास्त वेळ देता येईल तितका तुम्ही द्यावी ही तुमच्याकडे विनंती करेल पप्पा। आणि तुमच्या या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देते। आणि यानंतर साहेबांचे चिरंजीव किरण दीनानाथ गायकवाड आपण स्टेजवरती यायचे। चालेल, मी जास्त वेळ घेणार नाही, थोड्याच वेळामध्ये बोलू। तर सांगायचं झालं तर असं भरपूर सांगण्यासारखं आहे।
पण आता बॅटमॅन आवडतो, सुपरमॅन आवडतो, त्याच्याकडे भरपूर क्वालिटीज आहे, भरपूर काय करू शकतो. तर मी म्हणायचं की पप्पा लायब्ररीमध्ये वगैरे हे ते मग पप्पा स्टोरी सांगायचे. मी त्यांना म्हणे जे आगीमध्ये जाऊन लोकांना वाचवतात, सगळे करतात आणि बाकी तुम्ही सगळे करतात वडिलांना करण्यासारखं. त्यांची आवड आहे आता ॲक्टिंगमध्ये वगैरे सगळे करायची. तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे की पप्पांना बरं घेऊन. तर काय सांगाल की आपल्या नागपूरमध्ये, 30 वर्षाच्या वरती झालेले काय सांगाल? बघा, मी 12 वर्ष अग्निशमन दलामध्ये शिकवण्याचं काम केलं. त्यानंतर उरलेले 18 सर्व वर्ष मान्यवरांना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था 18 वर्ष होईल असे दोन्ही 18 वर्ष मी MIDC मध्ये आहे. अनुभव खूप कधी काही वेळेला बेकार अनुभव आलेले आहेत, काही वेळेला चांगले अनुभव आलेले आहेत. आत्ताच महिन्याभरापूर्वी साधारणपणे आमच्या अग्निशमन केंद्रातील 6 कर्मचारी भाजले. त्यानंतर याच्या अगोदरही महाडला, त्याचबरोबर भिवंडीला एकाचा कर्मचारी भाजले होते, एकाचा लाकूड कापताना, झाड कापताना पाय कापला होता. असे खतरनाक अनुभव पण आलेले आहेत आणि ती वेळ आणि तो प्रसंग आम्ही योग्यरित्या निभावून नेला. आणि अग्निशमन दलामध्ये माझी 30 वर्षाची सेवा आज कंप्लीट झालेली आहे आणि विहित वयोमानानुसार मी सेवानिवृत्त होत आहे. आज सगळं सेवानिवृत्त झालं. ते सगळे कर्मचाऱ्याबद्दल आता खाली त्यांचं काय अनुभव राहील? आता खरं सांगायचं म्हणजे 6 कर्मचारी भाजल्यामुळे माझी इच्छाच नव्हती काही कार्यक्रम करायचा. पण हे सगळं काही केलं आहे हे कर्मचाऱ्यांनीच केलेलं आहे. माझा त्याच्यामध्ये काहीही सहभाग नाही आहे. कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे काम केलेलं आहे. जे नवीन जे कर्मचारी आहेत तुमचे, त्यांना काय संदेश देणार? काय नाही, कधी स्वतःला संपलं म्हणून समजू नका, स्वल्पविराम द्या, फुल स्टॉप देऊ नका. नाही तर कर्मचारी कधी कधी घरगुती प्रसंगाने, कधी शासकीय याने तो वैतागलेला असतो. तर कधी त्याला वैतागू नका, त्या कामाला फुल स्टॉप देऊ नका आणि नव्या जोमाने कामाला लागू. दुखत असेल तरी मी ग्राउंडवरती काम करायचो आणि त्याच हिरारीने ही कामाची पण सुरुवात. मला वेगवेगळ्या जागेवरती आलं, पण विशेषतः मी अभिमानाने सांगतो की मला नांदेड मानवलं. अभिमान आहे त्याचा मला. आज मी ज्यात आल्यानंतर मूवीमध्ये छोटे छोटे कामं करायला लागलो. माझं पुस्तक हे झालं, पहिलं झालं, दुसरंही झालं आणि तिसऱ्याची तयारी चालू आहे. त्यामुळे नांदेड मला मानवलेलं आहे. आमच्या डिव्हिजन स्पेशली बेग साहेब आणि जावेद साहेब हे आमचे फेवरेट होते. पण त्यातल्या त्यात आमचे पवार साहेब आम्हाला खूप सहकार्य करायचे. पवार साहेबांनी आमचं स्टेशन उजळवून टाकलं एकदम. भले ते वरच्याची परमिशन घेऊ, काही करू, लेकिन मैं यहाँ से कह रहा हूँ कि अभी मेरे पूरे आगे वाले लाइफ की शुरुआत अभी चालू हुई. लोग कहते हैं सेकंड इनिंग नहीं, इनिंग जब पहली खत्म होती है तब दूसरी चालू होती है. मेरा वैसा नहीं है. चालू राहणार आहे, पिक्चरचंही चालू राहणार आहे, त्याचबरोबर लेखनाचंही चालू राहणार आहे. इच्छितो की कधीच विचार करू नका सगळं संपलं म्हणून. कधीच विचार करू नका सगळं संपलं. जिथे भिकाऱ्याला मुलगी दिली आणि माझी मिसेस टिकून राहिली. तिने मला आयुष्यभर साथ दिली आणि आयुष्यभर साथ दिल्यामुळे मी इथून कुठे ना त्यामध्ये मी एकटाच शिलेदार नाही आहे, तर तिचाही चांगला वाटा आहे. मी मुलांच्या शिक्षणासाठी स्टेट गव्हर्नमेंटचा पेन्शनचा जॉब सोडून मी MIDC मध्ये जॉईन झालो.